श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। पहिला संदेश, नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकता आला पाहिजे। स्वामींना माहीत आहे तुम्ही कशासाठी किती वेळ वाट पाहत आहात, म्हणून काळजी करू नका। ते तुमच्या फायद्यासाठी सर्व काही त्याच्या परीने करत आहे। नशिबापेक्षा स्वामी या नावावर जास्त विश्वास ठेवा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर स्वामी महाराजाच्या नावामुळे चांगली येणार आहे। सेवा करताना मनात जर मेवा मिळवायचे भाव असेल तर सेवेला किंमत राहत नाही। परिस्थिती कितीही तुमच्या विरोधात असू द्या, पण कोणापुढे हात पसरू नका। तुम्ही स्वामी विचाराशी सहमत असाल तर होय बरोबर आहे अशी सहमती दर्शवा व कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा, भाग्यवान ठराल। स्वतःच्या हिमतीवर मार्ग काढा। पान गळले म्हणून झाडं दुसऱ्या झाडाला उसने मागत नाही, तर नवीन पालवी जन्माला घालतो। फक्त भूतकाळाच्या आठवणीत जगाल तर कायम दुःखीच राहाल। मनुष्य निवास बदलतो, वस्त्र बदलतो, राहणीमान बदलतो, तरीही दुःखीच राहतो, कारण तो स्वतःला कधी बदलत नाही। एकदा स्वतःला बदलून बघा, नक्कीच आयुष्य बघण्यासारखं होईल। देव आपल्याला नेहमीच मदत करत असतो, त्यासाठी आपलं मन स्वच्छ, आपले विचार पवित्र आणि आपला मार्ग योग्य असला पाहिजे। जे तुझा ध्येय आहे ते तुझ्या गुरुशक्तीसमोर वेड्याचा पान, सुपारी आणि साजूक तुपाचा दिवा लावून सांग, पण या व्यतिरिक्त कोणतीही गोष्ट पूर्ण होईपर्यंत सांगू नकोस। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। दुसरा संदेश, स्वामीची उपासना केल्याने आपल्याला केवळ सुख मिळेल अशी एकमेव इच्छा प्रत्येक सेवेकरीच्या मनात असते, पण लक्षात ठेवा दुःख ह्या शब्दाशिवाय सुख या शब्दाची निर्मिती होऊ शकत नाही। महाराज निष्ठावान सेवेकरीच्या क्षणोक्षणी रक्षण करतात। अनेक समस्येचे अदृश्य स्वरूपात ते प्रत्येकाचे योग्य मार्गदर्शन करत असतात। अनेक बिकट गंभीर समस्येतून सोडवणूक करतात। तुझ्या वाईटावर सर्वजण आहे, तुझ्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करतात, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या जीवनाची दोरी आणि सर्व सूत्र हे स्वामीच्या हातात आहे। लक्षात ठेव, कोण कसं वागतं याची चिंता तू करू नकोस, कारण जो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार। तू लक्ष देऊ नकोस, कारण अशा लोकांना समजवण्याचा काही अर्थ नाही। तू पाठीमागे राहशील। अशा लोकांना समजवता तू स्वतःची तुलना दुसऱ्याची करू नकोस, तसं करून तू स्वतःचा अपमान करत आहे। तू निश्चित पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी नेहमी। छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न कर, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्याशा दगडाने ठेच लागते। सकाळी सकाळी स्वामीच्या दर्शनाने, प्रत्येक संकटाच्या वेळेस स्वामीच्या स्मरणाने सर्व सुख लाभतील। परिस्थिती कशीही असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांती आणि संयम ठेवा। परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही। शांत राहून निरीक्षण करायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे गरजेचं नाही। विश्वास ठेवा, स्वामीची योजना सर्वोत्तम असते। कधी कधी प्रसंग कठीण असतात, तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्या पाठीशी काहीतरी करत असतात। कोणी विचारलं आयुष्यात काय केलं आणि काय मिळवलं, सरळ सांगा, जे गेलं ते माझं नव्हतं आणि जे मिळवलं आहे ते स्वामींनी माझ्यासाठीच ठेवलं होतं। स्वामी म्हणतात लोक रंग बदलतील, पण मी तुझ्या आयुष्याची वेळ बदलेल। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। तिसरा संदेश, तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की तुम्ही वाईट बनता। स्वामी म्हणतात त्याच्यावर नियंत्रण ठेवा, सगळे मार्ग तुझ्यासाठी आपोआप खुलतील। आशा आणि विश्वास कधीच चुकीचे नसतात, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा। तुझे विचार सगळ्यांना पटतीलच असं नाही, म्हणून तू ते मांडायचं नाहीत असेही नाही। रागाला आवरत चला, कारण त्याचे अस्तित्व क्षणभराचे असेल तरीही आयुष्यभराचे नुकसान करण्याची ताकद त्याच्यामध्ये असते। कोणीच कोणाचा नसतो, शेवटी देहाची होते माती। आपणच आपल्या जीवनाची सोबती कशाला हवी होती खोटी नाती। सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे। मन प्रसन्न करा। सभेतून जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा,
हातात असलेलं कोणीही ओढून नेऊ शकतो, पण नशिबात असलेलं कोणीही नेऊ शकणार नाही. लक्षात ठेवा. तुमच्या जवळ स्वार्थी लोक असतात. त्यांना पहिल्यांदा तुमच्यात चंद्र दिसतो आणि गरज पूर्ण झाली की चंद्रावर डाग दिसतो. म्हणून अशा लोकांपासून नेहमी लांबच राहा. आयुष्यात कधीच कोणताच गोष्टीचा गर्व करू नका, कारण जो देऊ शकतो तो घेऊन जाऊ शकतो. हे लक्षात ठेवा. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ वाढतो. आयुष्यातल्या सर्व लढा जिंकू शकाल, अगदी आपल्या लोकांसोबत सुद्धा. फक्त आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. हृदयाच्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा होणार नाही. हृदयाच्या दरवाजावर डोकं आपटण्यापेक्षा कर्माचा वादळ निर्माण कर. दरवाजे आपोआप उघडतील. कोणतेही कार्य करण्यापूर्वी क्षणभर थांब. त्याच्या परिणामाबद्दल विचार कर, त्यानंतर सुरुवात कर. आपल्या वाटेवर कोणी खड्डे खणला म्हणून कधीच नाराज होऊ नको. तेच लोक आपल्याला उंच उडी मारायला शिकवतात, हे कधी विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाय तिथे नेऊनी काय, स्वयंभक्त प्राबद्ध घडवी ही माय. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ पाहायला आपल्याला भेटेल. व कमेंटमध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.